शाळेच्या 50 मीटर परिसरातील जंक फूड विक्रीवर बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्र्यंबकेश्वर यांच्या पत्रानुसार तसंच अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र या राज्य यांच्या सुरक्षित व संतुलित आहारासंदर्भातील निर्देशानुसार त्र्यंबक नगर परिषदेकडून शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड, अतिरिक्त साखर व सोडियमयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्री, जाहिरात व मोफत वितरणास प्रतिबंध करण्यात आलाय। नगर परिषदेकडून संबंधित दुकानदार, हातगाडीधारक व फेरीवाल्यांना नोटीस बजावण्यात येत असून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसंच अन्न सुरक्षा व मानके, शालेय मुलांसाठी सुरक्षित अन्न व संतुलित आहार विधिनियम 2020 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं नगर परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्व नागरिक, पालक व व्यापाऱ्यांनी या निर्णयास सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी त्र्यंबक नगर परिषद यांनी केलंय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।